मी आहे भक्ती. आणि हे कोण तुझे खापर पण बघ नाही, हे माझी मुलं. इतके वयोवृद्ध ती माझी मुलं. कारण आता माझी मुलं हे ज्ञान आणि वैराग्य यांना कुणीच विचारत नाही आहेत, म्हणून ते वयोवृद्ध झालेले आहेत. यांना काहीतरी तारुण्य प्राप्त व्हावा असं काहीतरी करा. देवर्षी नारद जाता जाता सनंदन सनातन सनत कुमार भेटले. त्यांना विचारलं काय मार्ग काढता येईल. ते म्हणाले एकच आहे, ते म्हणजे श्रीमद भागवत, श्रीकृष्ण कथामृत. हे प्रत्येकाला तारुण्य प्रदान करणारं, म्हणजेच ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून देणार. नाही तर तुमच्यापैकी कोणी 70-80 वर्षाची व्यक्ती येऊन म्हणेल 6 दिवस भागवत ऐकलं तारुण्यच नाही मिळालं. खोट बोलता का काय? तसं तारुण्य नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे वैराग्य आहे, मग त्याला तारुण्यात जाण्याची गरज नाही. तो तरुणच असतो. कशाने? देहाने नाही तर मनाने तरुण असतो. आणि देहाचं तारुण्य महत्वाचं नाही, मनाचं तारुण्य महत्वाचं आहे. आता भागवत म्हणजे काय आहे तर श्रीकृष्ण लीला आहे. मग कोण सांगणार ते? त्यातून काय काय मिळणार आहे? उपेक्षातः कलो मंदो वृद्धो जातो सुतो तव तथापि चिंतामुच्चय तत्मुपायं चिंतयाम्यहम्. देवर्षी नारदांनी सांगितलं कलियुगात ज्ञान आणि वैराग्याची उपेक्षा झाली आहे, म्हणून हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झालेले आहेत. परंतु तू चिंता करू नको, यांना नवनीत प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. नवनीत जे आणखीन एकाला आपण उपमा देतो ते म्हणजे यशोदा मैया ती घड्यामध्ये टाकायची, त्याच्यावर रवी लावत होती आणि रवी लावत